पडेल क्रिकेट टीमचा हेड इज द कॉल. हेड आलाय. पडेल क्रिकेट टीमने नाणेफेकी जिंकली आहे. बाबूजी धुरी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न केली आहे. शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील. शेवट कोणत्या संघासाठी गोड होईल ते महत्त्वाचं आहे. तू नाणेफेकी जिंकलायस आणि नाणेफेकी जिंकत तुझा काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण. नाणेफेकी जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पडेल क्रिकेट टीमने घेतलाय. आणि तुझ्या संघातला जो रोहित आहे त्याने आतापर्यंत खूप चांगला खेळ केलाय. मला वाटतं तुम्ही दोन्ही सामने प्रथमतः फलंदाजी करून जिंकलाय. तर कदाचित मला वाटतं या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का झालाय? नाणेफेकी जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झालाय. तुझ्या संघातील कोणत्या खेळाडूकडनं तुला अपेक्षा आहे रोहित सोडून? अतुल माशी. अतुल माशी अजून तितक्या रिदममध्ये आला नाहीये, त्यामुळे जर तो या रिदममध्ये त्याच्या नावाप्रमाणे आला तर चांगला खेळ होऊ शकतो. समोरच्या संघात म्हणजे जामसंडे संघात कोणता खेळाडू आहे जो तुला वाटतो की तुमच्या संघासाठी थोडासा डोकेदुखी ठरेल? वेदांत जाधव आणि प्रकाश पराडकर. विधान जाधव आणि प्रकाश पराडकर हे दोन खेळाडू आहेत जे तुमच्या संघासाठी थोडीशी डोकेदुखी ठरू शकतात. तुम्ही फिल्डिंग स्वीकारले, प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखाल असं वाटते, किंवा तुझे गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवतील असं वाटते? 60 ते 70 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. 60 ते 70 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू असं सांगतोय पडेल क्रिकेट टीमचा संगनायक. निर्मादेवी रामेश्वर जामसंडे क्रिकेट टीमला प्रथमतः बॅटिंग करायची आहे आणि तुमच्या संघामध्ये चांगले खेळाडू आहेत, मात्र ते तितक्या रिदममध्ये आले नाहीत. प्रकाश पराडकरने चांगली खेळी जरूर केली आहे. अजून तुला काय वाटतं की तुझ्या संघातला कोणता खेळाडू ज्याच्या नावाप्रमाणे या ठिकाणी खेळ झाला पाहिजे, ज्याचा फायदा तुमच्या संघाला होईल? युवराज सावंत, वेदांत जाधव, सुहास सर, सुदेश नारकर यांचा खेळ चांगला होता. आणि प्रतिस्पर्धी संघात जो रोहित तानवडे आहे त्याचा किती दबाव आहे तुमच्यावरती आणि किती तुम्ही धसका घेतला, किंवा त्याच्याविषयी काय चर्चा चालली आहे तुमच्या खेम्यामध्ये? दबाव तर नाही, जे आहे ते खेळणार आम्ही. 2 अर्धशतकं आली आहेत आणि या विकेटवरती तो खूप चांगली फलंदाजी करतोय. प्रकाश पराडकरने देखील चांगला खेळ केला. तर प्रथमतः बॅटिंग करत असताना तुम्ही किती धावाचं टार्गेट तुला इथे वाटते की जे डिफेंडेबल ठरेल? जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर ऑल दी बेस्ट. तुम्हाला या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या स्पर्धा कमिटीच्या वतीने आम्ही देतो आहोत. नाणेफेकी जिंकली आहे पडेल क्रिकेट टीमने. नाणेफेकी जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय झाला आहे आणि जामसंडे निर्मादेवी रामेश्वर क्रिकेट टीमला प्रथमतः फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. तर पाहूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल जामसंडे क्रिकेट टीमच्या वतीने. आजच्या तिसऱ्या दिवसातील ही आहे शेवटची लढत. शेवट कोणासाठी गोड होईल ते पाहावं लागेल, कारण आप आगाज से नहीं बल्कि अंजाम से पहचाने जाते हो. अंत भला तो सब भला. हा अंत आजच्या दिवसातील कोणत्या संघासाठी निश्चित चांगला होईल ते पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत. TennisCricket.inच्या कॅमेरामॅनसह मी समालोचक अमोल जमदाडे प्रेझेंटेशन बॉक्समधून पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जातोय आमचे कॉम बॉक्समध्ये. आणि कॉम बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील आमचे सहकारी समालोचक पंकज लाड यांचा आवाज आपल्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली काही वेळासाठी रजा घेतोय. थँक्यू. धन्यवाद अमोलजी जमदाडे सर. DRCC जामसंडे प्रवीण घाडी आणि तसेच दीपेश धुरी यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर यावं. प्रवीण घाडी आणि तसेच दीपेश धुरी, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. समालोचन कक्षामधून मराठी समालोचक पंकज लाड सर्व क्रीडा रसिकांचं शब्द सुमनाने पुनश्च स्वागत करतो. आपण पाहताय अनुभवताय श्री पुणकिनदेवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीवाडी आयोजित FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026. पुष्पराम स्पोर्ट्स पडेल या टीम मधून आपल्याला खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. आयुष कुळकर, सिद्धेश कुळकर, अनिकेत कुळकर, सूरज मंचेकर, कृष्णा पुजारी, गुरु पुजारी, रोहित तानवडे. त्याचा खेळ आपण पाहिला. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये 14 बॉल मध्ये 55 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 18 बॉल मध्ये 55 धावा. त्यानंतर साहिल हेमले, राज हेमले, सुयोग घाडी, अतुल मासे, मोतीराम माळगवे असे खेळाडू त्यांच्या टीम मध्ये ऍड आहेत.
तर दिरबा रामेश्वर जामसंडे टीमचा विचार केला, अर्पात होलसेकर, वेदांत जाधव, युवराज सावंत, रत्नेश पाले, विनय जगताप, राहुल आरेकर, प्रकाश पराडकर, सुदेश नारकर, सुहास तांबे, दत्तराज घाडी, निलेश करगुटकर. दोन्ही टीम मध्ये जर पाहिलं तारे सितारे आहेत, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. परंतु पाहायचं आहे कशा प्रकारे सामना होणार. प्रेक्षक देखील आतुरलेले आहेत हा सामना पाहण्यासाठी, कारण दोन्ही टीम मध्ये दिग्गज आहेत, तारे सितारे देवगड तालुक्यातील आहेत. पुष्पराम स्पोर्ट्स पडेल त्यांच्या विरुद्धमध्ये दिरबा रामेश्वर जामसंडे अशी लढत उपांत्य फेरीचा सामना आपल्या भेटीला येतोय. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार तो संघ थेट दाखल होणार सेमीफायनल मध्ये म्हणजे उपांत्य फेरीमध्ये. परंतु पाहायचं आहे पहिल्या दिवशी जर पाहिलं तर ओम गणेश सडेवाडी वाडा संघ दाखल झालाय. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सार्वी स्पोर्ट्स तिरलोडा संघ दाखल झालाय. परंतु आज कोण जाणार, पुष्पराम स्पोर्ट्स पडेल जाणार की दिरबा रामेश्वर जामसंडे जाणार, हे प्रश्नचिन्ह आता प्रेक्षकांवर उभं राहिलाय आणि सर्वच क्रीडा रसिकांवर उभं राहिलाय. आणि प्रेक्षकांसाठी खास लकी ड्रॉ सुद्धा आहे. लकी ड्रॉ कुपन फक्त 10 रुपये आहे आणि 10 रुपयाचं कुपन खरेदी करून आपण नशीब आजमावू शकता. जिओ फोन आहे, त्यानंतर जर पाहिलं एअर कूलर आहे, ब्लूटूथ स्पीकर आहे, ब्लूटूथ हेडफोन आहे, असे आपल्याला बक्षिसे पाहायला मिळतात. लकी ड्रॉ कुपन विक्री सुरू आहे. आमचे मंडळाचे सभासद तुम्हाला बाउंड्रीच्या नजीक पाहायला मिळत असतील तर तुम्ही कुपन आवर्जून खरेदी करा आणि आपलं नशीब आजमावा. पुष्पराम स्पोर्ट्स पडेल या टीमच्या वतीने गोलंदाजी ट्रॅकवर रोहित तानवडे, प्राऊड ऑफ पडेल, पडेलगावचा अभिमान. तर स्ट्राइक इन एंडला देवगडचा वंडर बॉय मिस्टर वेदांत जाधव, नॉन स्ट्राइक इन एंडला राहुल आरेकर. पंचांचा सिग्नल, मॅच ऑन. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, स्वीपर कव्हरला बॉलला खेळले जात आहे. कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन, एक धाव पूर्ण झाली आहे आणि या एक धावेने अकाउंट ओपन झालाय. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा पाहायला मिळते. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व 6वे आहे. या स्पर्धेचं पहिली 5 पर्व यशस्वी झाल्यात, त्यानंतर 6व्या पर्वामध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. यावी शॉर्ट पिच बॉल, फटका बसलाय, बॅटची एज घेतली आहे आणि बॉल जर पहिला एष्टी रक्षकच्या हातामध्ये विसावलाय. विकेटचं पतन. आता मात्र चर्चा सुरू आहे, मैदानाच्या आतमध्ये कोण जाणार पाहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आता युवराज सावंतला जावं लागतंय. फॉलोइंग स्वीप साठी प्रसिद्ध युवराज सावंत, कारण थोडीशी घाई झाली. पहिल्या बॉलवर एक धाव आली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट आलाय. गोल्डन डकचे शिकार ठरलेत राहुल आरेकर आणि त्यानंतर जर पाहिलं तर युवराज सावंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. युवराज सावंत आणि वेदांत जाधव ही जोडी समजा शेवटच्या क्षणापर्यंत राहिली तर एक वेगळी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु डगआउट बॉक्स मध्ये जर पाहिलं त्यांची बॅटिंग लाईनअप सुद्धा मोठी आहे. अनेक तारे सितारे त्यांच्या टीम मध्ये आहेत. परंतु समोर जर पाहिलं रोहित तानवडे, आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. स्ट्राइक इन ला युवराज सावंत. परीक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावी फुल टॉस, समोर खेळलाय, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन आहे डीप मध्ये, एक धाव मिळाली आहे. या एक धावेने सांघिक धावफलक टोटल फक्त 2 या आकड्यावर पोहोचलाय. संयमीने सावध सुरुवात केली आहे, परंतु तुम्हाला मोठे पटके खेळावे लागतील. समोर जर पाहिलं तर पुष्पराम स्पोर्ट्स पडेल संघ आहे, ते सुद्धा काही कमी नाहीत. रोहित तानवडेची बॅट बोलली आहे. 55 धावा अशा बनवल्या, टोटल 110 धावा. यावेळी जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला गलीमध्ये बॉलला खेळले जात आहे
आणि बॉल जर पाहिला तर गोशांकित क्षेत्रामध्ये गेलाय. पंचांचा सिग्नल फक्त 2च धावा या बॉलवर आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक 4 या आकड्यावर. उत्कृष्ट गुणलेखन प्रशांत घाडी साहेब यांच्या माध्यमातून केलं जात आहे. पहिल्या पर्वापासून आपण त्यांना पाहतो आहोत. पहिल्या दिवशी तर ते पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत एका जागेवर बसून गुणलेखन करत होते. यावेळी लेट कट बॉल जर पाहिला गोशांकित क्षेत्रामध्ये गेलाय. पंचांचा सिग्नल फक्त 1च धाव. परंतु वेदांतला सुद्धा माहिती आहे रोहितची गोलंदाजी थोडीशी घातक आहे. एक आउटस्टँडिंग बॉलर आहे. सध्या जर पाहिलं तर बेस्ट ऑलराऊंडर म्हणून देखील रोहित तानवडे याच्याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे याची ओव्हर थोडीशी घातक आहे. त्यामुळे याला आपण संयमी खेळायचं आहे. सावध सुरुवात करायची आहे. परंतु यानंतर आक्रमण करायचं आहे. या प्रकारची फलंदाजी आता वेदांत जाधव करतायत. यावेळी फुल टॉस वर केला. फुल टोल बॉलला धाडलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. तालुक्यात श्रीफोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. थँक्यू डीजे. आपण या स्पर्धेचं टायटल सांगू ऐकतो आहोत. FCC चॅम्पियन ट्रॉफी. मुख्य आयोजक अमोलजी घाडी तसेच त्यांचे सहकारी. एक दिमागदार आयोजन केलं या स्पर्धेचं आणि या स्पर्धेची चर्चा tenniscricket.in च्या माध्यमातून साऱ्या जगभर झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अतुल मासे. समोर बॉलिंग स्वीपचा बेताज बादशाह मिस्टर युवराज सावंत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला वेदांत जाधव. गोलंदाजी ट्रॅकवर अतुल मासे तयार. राईट हँड राऊंड विकेट. यावेळी बॉलिंग स्वीपचा प्रयत्न. बॉल खेळत होता ऑन साइडला परंतु जर पाहिलं बॉल लॉंग मध्ये गेलाय. डीप स्क्वेअर लेगला हा स्ट्रोक खेळायचा होता परंतु सिंगल डाऊन मिळालाय. स्ट्राईक आता वेदांत जाधवकडे राहिले. एक षटकार वेदांतने खेचलाय शेवटच्या बॉलवर. परंतु आता वेदांतला आक्रमण रूप धारण करावं लागेल. रनांचा डोंगर रचावा लागेल कारण तेवढाच ताकदवान संघ आपल्या समोर उभा आहे. हे मात्र ध्यानात ठेवावं लागेल. गोलंदाज तयार. ओहो हो. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला. हाफ ट्रॅकर बॉल नाही समजलाय. थेट ST रक्षक यांच्या दिशेने बॉल गेले. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी अतुल मासे करतायत. क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव अतुल मासेकडे सुद्धा आहे. पेंट्री चषक सुद्धा गाजवलंय त्यांनी आता. परंतु समोर जर पाहिलं तर अनेक नामांकित स्पर्धेमध्ये सध्या मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ज्याला म्हटलं जातं बेस्ट बॅट्समन असे पुरस्कार घेणारा खेळाडू आहे. यावेळी समोर काय स्ट्रोक खेळलाय. जबरदस्त क प्रहार षटकार. धावफलक टोटल 18 या आकड्यावर पोहोचलाय. 1.3 खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर अतुल मासे आहेत. आतापर्यंत 7 धावा त्यांनी खर्च केल्या. 3 बॉल हाताळल्यात. परंतु अतुलला सुद्धा कमबॅक करावा लागणार आहे. आणि तेवढेच जर पाहिलं तर वेदांतला सुद्धा आक्रमण रूप धारण करायचं आहे. यावेळी बॉल सोडून दिलाय वेदांतने. पंचांचा निर्णय. दोन्ही हात समांतर झालाय. धावा मिळतात अवांतर. पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, वाशू टू काशी असे अनेक उपमा त्या बॉलला दिलेल्या आहेत. तो बॉल पेश केलाय गोलंदाज अतुल मासे याने. परंतु कानमंत्र रोहित तानवडे देत आहेत. जर पाहिलं तर दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच रोहित तानवडेने घेतलाय. मागील पर्वाचा विचार केला सलग 2 अर्धशतक सुद्धा त्यांनी केल्यात. यावेळी बॅटची एज घेतली आहे. किनार घेतली आहे. ब्रश केलाय बॉलला बॅटने आणि बॉल ST रक्षक याच्या हातामध्ये गेलाय. विकेट डाऊन झाली आहे. आणि आता पाहायचं मैदानाच्या आतमध्ये कोण जाणार. कोणाची वाट पाहताय. तो आलाय. प्राऊड ऑफ देवगड. ओन अँड ओनली मिस्टर प्रकाश पराडकर. 2025 चा FCC चॅम्पियन ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज घेणारा
32 इंच स्मार्ट टीव्ही घेणारा मिस्टर प्रकाश पराडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सकाळच्या सत्रापासून दोनदा मॅन ऑफ द मॅच घेतलाय, परंतु आता पाहायचंय प्रकाश पराडकर कशा प्रकारे स्वतःला सिद्ध करणार. क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. अनेक नामांकित स्पर्धा खेळल्या आहेत. देवगड असेल, सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र यामध्ये सातत्याने जाऊन हा खेळाडू खेळलाय. एक मोठे नाव आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील. परंतु पाहायचंय प्रकाश पराडकर आता मात्र कशा प्रकारे खेळणार आहेत. समोर जर पाहिलं अतुल मासे, याबी स्लोवर आहे. ड्राईव्ह केलाय समोर, ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, एक धाव मिळाली आहे. पैकी सुद्धा अचूक झाली आहे. एक धाव पूर्ण करून अकाउंट ओपन केलं प्रकाश याने. धाव बोलक टोटल 20 या आकड्यावर पोहोचलाय. 20 धावा. पंधरा बॉल मध्ये 45 धावा सुद्धा प्रकाशने बनवल्या आहेत सेकंड मॅच मध्ये. यावी कव्हरला खेळलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शर्दीचे प्रयत्न झाले आहेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. ओर थ्रो झालाय. बॅकअपला कोणी नाही आहे. बॅकअप सुद्धा फंबल झालाय. आता टाइम चुकलाय. विकेट गमवावी लागली आहे. कॉल केलाय, कॉल बॅक दिलाय, परंतु क्रॉस लाईन झाली आहे आणि यामुळे बॉलिंग स्वीपचा बादशाह मिस्टर युवराज सावंत बाद झाला. विकेट डाऊन. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तारुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तारुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट
चला पंच सामन्याला सुरुवात करा. प्रकाश या आउट होता रनआउटच्या स्वरूपामध्ये. प्रकाश पराडकर बाद झाल्यात. त्यानंतर रत्नेश फाले हे मैदानाच्या मध्ये दाखल झाले आहेत. परंतु आत्ता जर पाहिलं युवराजवर जबाबदारी असणार आहे. कॉल झाला होता, कॉलबॅक दिला होता, परंतु क्रॉस लाईन झाली आहे, त्यामुळे प्रकाश बाद झाल्यात. तिसऱ्या पंचांचा नंतर निर्णय आलाय. चला पण सामन्याला सुरुवात करा. सूरज मनसेकर स्ट्राईक इन गोलंदाजी ट्रॅकवर पाहिला मध्ये स्ट्राईक इन एंडला युवराज सावंत. धावफलक टोटल 22. तिसरं षटक सुरू झालंय. चॅलेंजिंग ओव्हर. पहिला बॉल स्वीपर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न झाला. दिशा भरकटलाय बॉल. बॉल जर पाहिला तर हा लॉंग ऑफ आलाय. 2 धावा धावून पूर्ण केले जातात. धावफलक 24 या आकड्यावर पोहोचलाय. तिसरं षटकला सुरुवात झाली आहे. चॅलेंजिंग षटक आहे. या षटकामध्ये धावांची लयलूट करायची युवराजाला. नॉन स्ट्रायकिंगला रत्नेश फाले. यावेळी प्रॉपर टायमिंग नाही झालाय. फटका बसलाय. झेल संभव होता. कॅच सोडले की मॅच सोडली आहे. सोडशील झेल तर होशील फेल. मैदानावर झालेले एक चूक आपल्याला विजयापासून दूर नेऊ शकते. अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलाय रोहित तानवडेची कॅच सुटली. 2दा त्याला जीवनदान भेटलं. 2 वेळा कॅच सुटली. त्यानंतर त्याने आक्रमण केलं. 55 धावा बनवल्यात रोहित याने. त्यामुळे कॅच ही महत्वाची आहे. त्याचं उत्तम उदाहरण आपण देखील पाहिलंय. परंतु आत्ता जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर सूरज मंचेकर चॅलेंजिंग षटक हाताळत आहेत. तुम्हाला 10+ धावा बनवायच्या आहेत. यावेळी वेग पाहायला मिळालाय. वेगावर स्वार झालाय. पंचांकडे वाईडची अपेक्षा केलाय. पंच दुनिया समांतर करतात. वाईडचा सिग्नल हा पंचांचा येतोय. अतिरिक्त धावफलकीमध्ये ऍड केली जाते. धावफलक टोटल 27 या आकड्यावर पोहोचलाय. 27 धावा झाल्यात. 2 बॉलमध्ये 5 धावा तर आल्यात. यावेळी बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न हा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नच राहिलाय. डॉट बॉल आलाय. परंतु तुम्हाला या षटकामध्ये धावा बनवणं गरजेचं होतं. अगोदर जर पाहिला ताळमेळ चुकला. धाव येणं महत्वाचं होतं. प्रकाश मैदानामध्ये राहिला असता तर आता आक्रमण प्रकाशने केलं असतं. परंतु जर तरला महत्व नाही क्रिकेटमध्ये. यावेळी जर पाहिलं पंचांचा सिग्नल काय असणार पाहायचं आहे. पंचांचा सिग्नल पेंडिंग आहे. यावेळी जर पहिला डॉट बॉल राहिलाय. यावेळी सुद्धा पॉइंटला खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. सुरेख क्षेत्ररक्षण केलं तर डीप पॉइंटला. अचूक फेकी सुद्धा झाले नॉन स्ट्राइक एंडला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टोटल धावा जर पाहिलं फक्त 6 धावा आल्यात. त्यामुळे तुम्हाला या बॉलवर षटकार खेचावाच लागेल. रत्नेश पाले एक युवा आहे. परंतु आत्ता तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल. रत्नेश पाले स्ट्राइक एंडला 7 क्रमांकाची जर्सी घालून आहे.
MS धोनीचा जर्सी क्रमांक 7, परंतु आता त्यासारखी फलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल त्याच्यासाठी आहे आणि यावेळी जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये केलं, डीप मध्ये आहे प्रोटेक्शन आणि ही विकेट मिळाली आहे. पकडले कॅच, विकेट डाऊन झाले. रत्नेश फाले सुद्धा बाद झालायत. शेवटच्या बॉलवर विकेट आली आहे आणि टोटल या षटकामध्ये धावा जर पाहिलं, धावा आल्या आहेत 6 धावा आल्या आहेत आणि म्हणजे 3 धावा या लेस केल्या जातील आणि धावफलक टोटल आता पाहायला मिळेल 25 या आकड्यावर. 25 धावा. रत्नेश फाले यांची जागा घेण्यासाठी विनय जगताप दाखल झाले आहेत, परंतु आज पाहायचं आहे कोणता संघ जाणार सेमीफायनल मध्ये. पुष्पराम स्पोर्ट्स पडेल की धीरबा रामेश्वर जामसंडे. 3 षटकांचा केस संपलाय. धावफलक टोटल फक्त 25 या आकड्यावर पोहोचलाय. 25 ला 4 अशी परिस्थिती आहे. युवराज सावंत 8 बॉल 9 वर खेळत आहेत. करंट रन रेट 8.33 ची सरासरी दाखवत आहे. प्रोजेक्टेड स्कोर 42 दाखवत आहे. परंतु तुम्हाला आता आक्रमण करायचे 2 षटक महत्वाची आहेत. विनय जगताप हे देखील एक मोठे नाव आहे, परंतु आता तुम्हाला खेळावं लागेल. क्रिकेट मध्ये जर पाहिलं भूतकाळ महत्वाचं नाही, वर्तमान काय महत्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित तानवडे, समोर युवराज सावंत. पॉलिंग स्वीकारण्याचा प्रयत्न होता. पंचांचा सिग्नल हा गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय. बॉल म्हणजे एकच धावा या बॉलवर मिळते आणि टोटल धावफलक आता 26 या आकड्यावर पोहोचलाय. 4थं षटक सुरू आहे. तुम्हाला धावा या खोराने वडावे लागणार आहेत. रनांचा डोंगर रचणं गरजेचं होतं. थोडस ताळमेळ चुकला. पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 6 धावा आल्या होत्या आणि 3 धावा लेस झाल्या होत्या. म्हणजे 3च धावा त्या षटकामध्ये आल्यात. आता जर पाहिलं युवराज सावंत स्ट्राइक एंडला यावेळी पुल करण्याचा प्रयत्न झाला आडव्या बॅटने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता तो फंबल झाला. बॅकअप मिळालाय अतुल मासे याचं आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक 28 या आकड्यावर पोहोचला. 28 धावा. 4थं षटक प्रगती पथावर आहे. 3.2 चा काही संपलाय. तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. रनांचा डोंगर रचावा लागेल. लक्ष समोर ठेवावं लागेल. त्या लक्ष्यासाठी तुम्हाला पाठलाग करावा लागेल. यावेळी बॉल चांगला डिलिव्हर केला. पुलर लेनचा बॉल भन्नाट वेग होता. परफेक्ट हा बॉल हाताळलाय. कारण रोहितकडे क्षमता आहे. ती रोहित तानवडे आपल्या नावाची चर्चा करायला भाग पडले याने. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. सफल झाल्यात. ऑन साइडला आता खेचून मारलाय. बॉलला जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. आयोजन बहरदार बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तारुणी युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. धावफलक 34 या आकड्यावर पोहोचलाय. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. ऑन साइडला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, परंतु एकच धाव या बॉलवर मिळाली आहे. परंतु आता स्ट्राइक एंडला विनय जगताप. बॉक्स क्रिकेट तर विनय जगतापांनी गाजवलाय. ओव्हरआर्म क्रिकेट देखील गाजवलाय. मगाशी जर पाहिलं नोण्याचा खेळ पाहिलाय, परंतु आता विनय जगताप स्ट्राइक एंडला आहेत. शेवटचा बॉल आहे. 4थ्या षटकातील बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. फटका बसलाय का पाहायचाय. यस, फटका फसलाय. डीप काऊ करणारा प्रोटेक्शन. विकेट डाऊन झाली. अतुल मासेने पकडले कॅच. आणि आता जर पाहिलं तर सुहास तांबे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. लेजंड प्लेअर आहेत सुहास तांबे. अनेक वर्ष धीरबा रामेश्वर जामसंडे टीम साठी खेळले आहेत.
आणि दिरबा रामेश्वर जामसंडे टीमचे टीम ओनर सुद्धा आहेत, संघ मालक आहेत सुवाजी तांबे. आता जर पाहिलं 6 बॉलचा खेळ आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक टोटल 35 या आकड्यावर पोहोचलाय. फक्त 35 धावा झाल्यात. तुम्हाला या षटकामध्ये आता धावा बनवाव्या लागणार आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. 20 ते 25 धावा बनवणं गरजेचं आहे या षटकामध्ये. आपलं ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे. आपलं ध्येय निश्चित असलं की समोर किती संकट आली तर त्या संकटाला घाबरायचं नाही. अपयशाच्या मागील आपल्याला यशाला आपल्याला खऱ्या अर्थाने हेरून काढायचं आहे. त्याच वेळी आपल्याला यश मिळणार आहे. कठीण परिश्रम घ्यावे लागणार आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅकवर कृष्णा पुजारे. स्ट्राइक इनला मिस्टर युवराज सावंत गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट पिच बॉल त्याला हुक केलाय. या बॉलला फेकलाय डिप्स किंवा एक बाउंड्री रेंजच्या बाहेर. मिळताय षटकार. 6 धावा. सहा धावा. बॉलवर आल्यात. आक्रमण केलंय. कृष्णा पुजारेवर हल्ला चढवलाय युवराजाने. कारण गरज आहे. धावा येणं महत्वाचं आहे. सन्मानजनक तुम्हाला धाव संख्या उभारणं गरजेचं आहे समोरच्या टीम समोर. समोर जर पाहिलं पुष्पराम स्पोर्ट्स पडेल संघ त्यांच्या विरोधामध्ये दिरबा रामेश्वर जामसंडे. आजच्या दिवसातील शेवटची लढत. क्वार्टर फायनल सामना सुरू आहे. कृष्णा पुजारे तयार. समोर युवराज. यावेळी बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. पंचांकडे जर पाहिलं तर वाईडची अपेक्षा करतायत परंतु पंचांनी काही प्रतिक्रिया दिली नाहीये. हा डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी केली जाते. 2 बॉलचा काही संपलाय 5व्या षटकातील. आता जर पाहिलं तर पूर्ण सफल झाले आहेत. बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. सुभाषजी तांबे जर 50 प्लेस आहेत. धावफलक 43 आकड्यावर पोहोचला. युवराजला आता मोठे फटके खेळावेच लागतील या 3 बॉलवर. तिन्हीच्या 3 बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचे आहेत. त्यासाठी प्रयत्नात आहेत. प्रयत्न होता. फटका बसला का पाहिजे. प्रॉपर टायमिंग नाही झालाय. आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी कोणती चूक नाही केली आहे. कॅच पकडली आहे आणि विकेट डाऊन झाली आहे. युवराज सावंत बॅक टू द डगआउट बॉक्स. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तारुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. निलेश करंगुटकर दाखल झालेत. धावफलक 43 आहे. यावेळी फटका बसलाय. बॉल आकाशाला गबसनी घालून जाते. रोहित तानवडे यांच्या सेफ हँड मध्ये बॉल समाविष्ट झालाय. विकेट डाऊन. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. निलेश करंगुटकर बाद झालायत आणि त्यानंतर अर्पात होलसेकर दाखल होत आहेत. थँक्यू डीजे. 43 धावा झाल्यात आणि 7 गडी बाद झाल्यात. 43 धावा. शेवटचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न हा प्रयत्नच राहिलाय. डॉट बॉल आलाय
पंचाचा सिग्नल. इनिंगचा खेळ संपलाय. हा डॉट बॉल राहिलाय. फक्त 43 धावा आल्यात. म्हणजे आत्ता जर पाहिलं तर फक्त 44 धावांची गरज आहे. परंतु जर पाहिलं तर कॉल तो चुकला होता. क्रॉस लाईन झाली होती. प्रकाश पराडकर बाद झाले. सुहास तांबे दाखल झाले. त्यांना एकही बॉल खेळता आला नाही. त्यामुळे ते निराश आहेत. परंतु आता 43 धावा झाल्यात. 44 धावांचं लक्ष आहे. परंतु काय घडतंय आणि काय बिघडतंय हे मात्र पाहायला विसरू नका दुसऱ्या डावामध्ये. मायक्रोफोनवरून आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गोड मंजूर आवाज, सन्माननीय श्री अमोलजी जमदाडे सरांचा आवाज. तोपर्यंत मी सुद्धा समालोचक पंकज लाड आजच्या दिवशी रजा घेतोय. नक्की सुद्धा भेटूया. तोपर्यंत सर्वांना जय टेनिस क्रिकेट. धन्यवाद. हॅलो हॅलो चिक. सुस्वागतम. धन्यवाद पंकजी लाड. श्री फोडकी देवी क्रिकेट मंडळ बापार्डे घाडीवाडी आयोजित भव्य ओराप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2026 मधील FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सगळ्यांचं आजच्या तिसऱ्या दिवसातील अखेरच्या लढतीत हार्दिक हार्दिक स्वागत. एका बाजूला दिरबा रामेश्वर जामसांडे क्रिकेट टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना 43 धावा फलकावरती झळकवल्या. 44 धावांचं लक्ष दिले. 30 चेंडू आणि 44 धावा पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट संघाला इथे बनवाव्या लागतील. रोहित तानवडे सारखा एक आक्रमक शैलीचा विस्फोटक खेळाडू पडेल क्रिकेट टीमच्या ताफ्यामध्ये. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल दिरबा रामेश्वर जामसांडे क्रिकेट टीमला, ज्याने फलंदाजीमध्ये थोडंसं निराश केलंय. प्रकाश पराडकरवरती सगळ्यांचं लक्ष होतं, मात्र तो सुस्तात माघारी परतला धावबाद होऊन आणि त्यानंतर धावसंख्येला ब्रेक लावला गेला. दुसऱ्या बाजूला अरफात होलसेकरची गोलंदाजी कशी होईल हे देखील प्रेक्षकांना अनुभवायचे. एक चांगले दोन्ही ताकदवर संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. चला मॅच स्टार्ट करायचे. दोन्ही संघांना विनंती आहे, आजच्या तिसऱ्या दिवशी कोणता संघ सेमीफायनल मध्ये क्वार्टर फायनल मध्ये दाखल होतील ते आपल्याला पाहायचे आहेत. शेवटची लढत जिंकणारा संघ थेट जाईल सेमीफायनल मध्ये. आजचा आहे मालिकेचा तिसरा दिवस. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर श्री गणेश वाडा सडेवाडी क्रिकेट संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. कालच्या दिवशी जर आपण पाहिलं तर शारवी स्पोर्ट तिरलोट हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आजचा आहे तिसरा दिवस. आज आपल्याला मिळणार तिसरा सेमीफायनलिस्ट दिरबा रामेश्वर जामसंडे असेल की असेल पुष्पराम स्पोर्ट पडेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आणि याच्यामध्ये फक्त 5 षटकांचा कालावधी आहे, 30 चेंडूंचा कालावधी आहे. 30 चेंडूमध्ये हे चित्र स्पष्ट होईल कोण होईल सेमीफायनलिस्ट नंबर 3. दोन्ही जबरदस्त संघ आहेत. ज्या पद्धतीने जंगलचे राजे 2 होऊ शकत नाही, एकाच पटरीवरून 2 ट्रेन समोरासमोर जाऊ शकत नाही, धडक होते, अशा पद्धतीची ही धडक आहे. एकाच संघाला स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. जिंकायचं तर दोन्ही संघांना एकाला हरावं लागेल. तो हरणारा संघ कोणता आहे, जिंकणारा संघ कोणता आहे हे चित्र स्पष्ट होईल 30 चेंडूमध्ये. 30 चेंडू जिंकण्यासाठी 44 ची गरज पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट संघाला. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी वीरांची जोडी मैदानामध्ये. एका बाजूला जर आपण पाहिलं तर रोहित तानवडे आणि दुसऱ्या बाजूला अतुल माशे ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अल्पात होलसेकर निजी कोड्यातलं पहिलं संघाचं पहिलं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती तयार. पहिला बॉल रोहित तानवडेसाठी, अरफातचा
शॉर्ट बॉल हलकेच स्लाइस केले, बॉलला कट केले. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये, सिंगलने खातं ओपन होईल आणि त्या दरम्यान पुढे बॉल निघालाय, त्यामुळे मिळतील त्या 2 धावा. 2 धावांनी खातं ओपन झाले, स्वतःचं पर्यायाने संघाचं खातं ओपन झालंय रोहित तानवडेच्या बॅटमधून. आपण आहोत देवगड तालुक्यामधील बापाडे गावामध्ये आणि बापाडे गावातील घाडीवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या FCC चॅम्पियन ट्रॉफी मधील आजच्या 3ऱ्या दिवसामधील अखेरची लढत तुम्ही पाहताय. पहिल्याच बॉलवरती खातं ओपन झालंय. 44 लक्ष्य आहे. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. इथे लढावं लागेल, जिंकावं लागेल. अरफत तयार, रोहित साडी. शॉर्ट बॉल वरती आलाय, झेल टिपण्यासाठी दोन्ही खेळाडू धावले नाहीये, थोडेसे लेझी पाहायला मिळाले आणि दोन्ही क्षेत्ररक्षक करतात, एक यष्टीरक्षक आणि स्वतः गोलंदाज यांच्यामध्ये चेंडू पडला. नक्कीच एक जीवनदान मिळालं. मागच्या मॅच मध्ये मिळालेल्या जीवनदानाचा फायदा रोहित तानवडेने घेतला, त्याने 55 धावा बनवल्या. यावेळेलाही जीवनदानच म्हणावं लागेल. हाफ चान्स तुम्हाला मोठ्या सामन्यामध्ये कन्वर्ट करावे लागतात आणि ते काम दोन्ही खेळाडूंना करणं गरजेचं होतं. त्यांच्या मागे आपण पाहतो प्रकाश पराडकर. टीमची धावसंख्या थांबली आहे फलकावरती फक्त 2. पहिलं षटक चालू आहे. धीम्या गतीचा बॉल, फिंगर्स रोल केले, बोटांची जादू पाहायला मिळाली. पॉइंटला बॉल निघालाय, एकच धाव इथे मिळणार. फेकी आली आहे, सिंगलने स्ट्राइक बदलले. बूंद बूंद से सागर बनता है, इक्के दुक्के से काम चलाने की कोशिश मैदान के अंदर, लेकिन बीच मैदान में कड़ा संघर्ष नजर आता हुआ. दोन्ही टीम जबरदस्त आहे, दोन्ही ताकदवर संघ आहेत. जिंकण्याची आशा तर दोघांना, हर मानायला कोणी तयार नाहीयेत. हारणं कोणाला पसंतच नाहीये. जिंकण्यासाठी दोन्ही संघ खेळत आहेत. एकाचा प्रवास या मालिकेमध्ये इथे थांबणार आहे. पहिलं षटक तुम्ही पाहताय, रोहित नाव स्ट्रायकिंग येईल आणि फलंदाजीसाठी आपण पाहतो स्ट्रायकिंग येईल अतुल माशे तयार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 धावा. ऑफ स्टिकच्या बाहेर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला अल्फात हुलसेकरने. वाईट बॉलची घोषणा इथे होते. अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे 4. पाठलाग करायचा आहे 44 धावांचा. अमोलजी घाडी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हो घातलेला क्रिकेटचा रणसंग्राम 6वं एडिशन. 6 वर्ष सतत क्रिकेटची अविरत सेवा. बॅटची हलकी किनार आणि यावेळेला जीवनदान मिळाले. प्रकाश पराडकर, आपने ये क्या कर दिया, धोती को फाड़ के रुमाल कर दिया. अतुल माशेला आता मात्र जीवनदान मिळालंय. प्रकाश पराडकर कडनं ही अपेक्षा नाही आहे. हा मोठा खेळाडू आहे, मात्र ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, आसमां के पास भी तो जमीन नहीं. प्रत्येकाकडनं चुका होतात. जीवनदान मिळालंय अतुलला. मागच्या मॅच मध्ये मिळालं होतं, यावेळेला अतुल रोहित तानवडेला, यावेळेला मिळालं अतुल मासेला. स्ट्राईकला तो आहे तयार. चांगली गोलंदाजी होते. यावेळेला चांगला फटका ग्लास करण्याचा इथे प्रयत्न केलाय. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर एक नटराजन शॉट पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअरवरून बॉल डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चाललाय. 2 धावा इथे खात्यामध्ये ऍड केले जातील. पंचांचा सिग्नल येतोय. 2ने धावसंख्या पुढे जाते. सात धावा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या आहे 7. 7 आकड्याची अनेक वेगवेगळी उदाहरणं या अगोदर अनेक स्पर्धांमधून आपण दिली आहेत. बॉलर तयार. चांगला फटका, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, टायमिंग में मिसाल. फटका फसलाय का पाहावं लागेल. कॅच ड्रॉप. जीवनदान अतुल माशेला जीवनदान मिळालंय. आज बाबूजी, आज अतुल माशे आणि रोहित सगळे देव पाण्यामध्ये ठेवून आले आहेत आणि हातामध्ये मिस्टर इंडियाचं घड्याळ घालून फलंदाजी करतायत. ही जादुई फलंदाजी आहे. टीमची धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहताय 9 धावा. पहिलं षटक संपलंय. 44चा पाठलाग करायचंय. आता मात्र येणारे 24 चेंडू बाकी असतील आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. अतुल माशेला सलग 2 जीवनदान मिळाली आणि त्याचा फायदा नक्की घेईल हा खेळाडू. अजून दुसऱ्या बाजूला विचार केला तर रोहित तानवडे थोडासा शांत आहे. कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असू शकेल.
जबरदस्त क्रिकेट स्पर्धा, खूप चांगलं आयोजन अमोलजी घाडी यांनी केलं. त्याच्या तितकीच चांगली साथ त्यांना सहकार्याने दिली, संपूर्ण घाडीवाडीने दिली. प्रत्येकाचंच योगदान या स्पर्धेसाठी मोलाचं ठरलं आणि अशा स्पर्धेत आम्हाला समालोचन करण्यासाठी आपण इन्व्हाइट केलात. धन्यवाद अमोलजी घाडी. ज्ञानज्योत क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील बाबूजी घाडी, बाबूजी धुरी आणि त्याचबरोबर अमोलजी घाडी यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला इन्व्हाइट केलं. आपलंही मनापासून धन्यवाद. अतिशय चांगल्या स्पर्धेचा भाग होण्याची संधी तुम्ही आम्हाला देता, त्यामुळेच आमचा आवाज आमच्या सुज्ञ प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. मॅच खूप चांगली होणार आहे, शेवटपर्यंत नक्की जाईल. रोहित थोडासा सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना दबावाची परिस्थिती आहे, जिंकणं दोन्ही संघांसाठी अनिवार्य आहे. वेदांत जाधवचा यावेळेला ऑफ्टिकवरचा बॉल लेंथ पुढे टाकण्याचा प्रयत्न, सिंगल पाहायला मिळेल. स्पर्धेच्या निर्बंध असणाऱ्या ठिकाणी चेंडू प्रवेश करत असताना एकने धावसंख्या बदलते. 12 10 धावा, 10 धावा फलकावरती आहेत. दुसरं षटक चालू आहे. एक षटक आणि 2 चेंडूंचा खेळ संपला, म्हणजे 8 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा बनवलेत बॅटिंग टीमने. लक्ष छोटं आहे, त्यामुळे धीम्या गतीने धावसंख्या पाहायला मिळते. शॉर्ट बॉल ठीक आमच्या अतिथी कक्षामध्ये येतोय, लॉंग लेग मध्ये. एकच धाव. रोहित तानवडे सलग 2 सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी. देवगड तालुक्यामधला एक अष्टपैलू उभरता सितारा, रायझिंग प्लेअर म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूला वेदांत जाधव देखील तितकाच गुणवान अष्टपैलू गोलंदाज आणि खेळाडू आहे. शॉट अपील केलंय, याला म्हणतात उगीच केलेलं अपील. आणि अमोलजी उगीच करत ते का देव बघत. यावेळेला जर आपण पाहिलं तर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. विकेटची अहमियत माहिती आहे. रोहित तानवडेची विकेट हवी आहे, इफ अँड एनी कंडिशन फिल्डिंग टीमला. मात्र तसं होईल का हे पाहावं लागेल. वेदांतचा चांगला स्पेल आहे. शॉर्ट बॉल हलक्यात नाही, ते तटवलंय बॉलला. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक, सिंगल मिळेल. रोहितच्या खात्यामध्ये एकच धाव वाढते. 44चं लक्ष आहे. पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट टीमच्या समोर. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 5 षटकाची लढत. आतापर्यंत धावसंख्या 12. पुढचा बॉल, टीमची धावसंख्या 12. सामना शेवटपर्यंत नक्की जाणार आहे. शॉर्ट बॉल प्रचंड वेगात, काय बॉल इथे डिलिव्हर्ड केलाय, जबरदस्त आहे. शॉर्ट बॉल आहे, 140 किलोमीटरच्या वेगात रफ्तार से गिरफ्तार करते हुए वेगाने बीट केले. वेगाचा अंदाजच आला नाहीये, किंबहुना उत्तरच नाहीये. वेदांतने या अगोदरचे बॉल धीम्या गतीने टाकले. एक शेवटचा बॉल सटिक लेंथ मधून प्रचंड वेगात जलद गती मारा केला, बनवलाय दबाव वेदांतने. पहिल्या षटक जर आपण पाहिलं तर त्या षटकात 9 धावा आल्या आणि या षटकात फक्त 3च धावा आलेत. सन्नाटेदार भन्नाट गोलंदाजी वेदांत जाधवच्या माध्यमातून होते आणि समीकरण आता बदलत जाईल. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 32 धावांची गरज आहे. चॅलेंजिंग ओव्हर, 50-50 ओव्हर. आणि या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा घेतली आपल्या खांद्यावरती. अरफात होलसेकर बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईकला रोहित तानवडे. या षटकात या सामन्याचं अर्धाधिक चित्र स्पष्ट होईल. कोण होणार तिसरा सेमी फायनलिस्ट. याच्यामध्ये फक्त 18 चेंडूंचं अंतर आहे. लक्ष सोपं नाहीये, आव्हान मोठं आहे, सामना मोठा आहे, लढायचंय. दोन्ही संघ यावेळेला जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. स्ट्राईकला रोहित, गोलंदाजी ट्रॅक वरती अरफात. पॉवर प्लेचा षटक, त्या षटकात फक्त 9 धावा आल्या. मात्र या षटकात काय होणार. हाफ ट्रॅकर त्याला पाठवलंय लांब लांब लांब, खूप लांब, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित हे नाव त्याला का दिलं गेलंय याची प्रचिती अफलातून फटक्याने येते. आपल्या भात्यामध्ये खूप फटके आहेत. रोहितकडे वेगवेगळ्या भागामध्ये फटकेबाजी करतो. इलाका किसी का भी हो, धमाका मेरा ही होगा असं यावेळेला सांगतोय रोहित. अरफात तयार. 7 धावा तर आलेत पहिल्याच बॉलला. शॉर्ट बॉल यावेळेला अप ट्रॅकर आहे, त्या दरम्यान उत्तर नाहीये. कमबॅक केले, परतीचा बिगुल वाजवलाय. एक चेंडू तुझा आहे तर दुसरा माझा आहे. मी सहजासहजी हार मानणार नाहीये. दोन्ही बाजूने प्रयास जारी आहेत. चांगली फलंदाजी होते, चांगली गोलंदाजी होते, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. प्रेक्षकांना खूप चांगला सामना पाहायला मिळणार आहे. जबरदस्त लढाई आहे आणि याचं श्रेय
अमोलची खाडी त्याच्या टीमला आखून टप्प्याचा बॉल त्याच्या मागे लावली आहे प्रचंड ताकद चेंडूला पाठवलंय मिडी विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. टीमची धावसंख्या 24. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये 12 आलेत. 3 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत बनवलेत. रोहित तानवडे स्ट्राईकला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहताय अर्पात होलसेकर. चांगला चेंडू कव्हर्सला खेळलेत. सिंगल तर नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत नाहीये कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धोका पत्करायचं नाहीये. बचेंगे तो और भी लढेंगे. सर सलामत तो पगडी 50. स्वतःची विकेट इथे वाचवण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही बाजूने. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 25. फलकावरती 14 चेंडू 19 ची गरज आहे. 4 बॉल मध्ये 13 आलेत. अजून नक्कीच धावा ऍड होतील कारण जे 10 धावांचं टार्गेट होतं ते पूर्ण केलं त्यामुळे त्या अजून धावा इथे वाढणार आहेत. सामना आता सोपा झालाय बॅटिंग टीम साठी. निर्भा रामेश्वर जामसंडे क्रिकेट टीम साठी सामना थोडा सोपा झालाय. गरज आहे ती विकेटची आणि विकेटच्या शोधामध्ये आहे. निर्भा रामेश्वर जामसंडे क्रिकेट संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. पडेल क्रिकेट संघासाठी सामना थोडा सोपा झालाय. बॉलर तयार. आगून टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. टर्न केलंय. बॅटने फिरवलाय. 2 धावांसाठी घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडूने प्रवेश केलाय आणि सांघिक धावसंख्या पुढे गेली आहे 28. आणि या षटकातील धावा किती आलेत तर धावा आले 16. म्हणजे 8 धावा अजून ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये आणि 8 धावा ऍड केल्यानंतर धावसंख्या वाढली आहे 36. आता समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. 12 चेंडू 8 धावा. नाबाद दोन्ही फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतायत. अमोलजी खाडी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची आपण संधी दिलात. नक्कीच उद्याच्या दिवशी येण्याची खूप सारी इच्छा होती या स्पर्धेमध्ये परंतु उद्याच्या दिवशी वेंगुर्ला रेडी येते समालोचनासाठी असल्यामुळे येऊ शकत नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. नक्की पुढच्या वर्षी या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपली भेट होईलच. यावेळेला चांगला बॉल हवेत खेळलेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका. प्रॉपर कनेक्शन झालंय. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. रोहित तानवडे आज मात्र हा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये भरलाय. नक्कीच आज दृष्ट काढावी लागेल या खेळाडूची. इतकी चांगली खेळी या खेळाडूने केली आहे. टीमचे ओनर बॉलिंग ट्रॅक वरती हाफ ट्रॅकर त्याला फिरवले. टर्न केले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एमएस धोनी स्टाईलने सामना संपवला. रोहितने मालिका वीराच्या रेस मध्ये हा खेळाडू आहे. आपला एक वेगळा दबदबा निर्माण केलाय. रोहित तानवडेने सामना संपवलाय. सामना जिंकलाय. पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट संघाने रोहितच्या अफलातून फटकेबाजीच्या जोरावरती पडेल क्रिकेट संघाने सामना जिंकला. निर्भादेवी रामेश्वर जामसंडे क्रिकेट टीमचा सामन्यामध्ये पराभव झाला. तिसरा सेमी फायनलिस्ट संघ आपल्याला मिळाला. पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट संघ हा तिसरा सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ आपल्याला आजच्या तिसऱ्या दिवशी मिळाला. उद्या आहे मालिकेचा शेवटचा दिवस. त्यामुळे किती महत्वाचं काम असलं तरी सगळी कामं बाजूला ठेवा आणि बापर्डे घाडीवाडीमध्ये या. तुम्हाला क्रिकेटचा खऱ्या अर्थाने अनुभव घेता येईल. क्रिकेटचा एक रोमहर्षक सामन्यांच्या लढतीचा अनुभव घेता येईल. त्यामुळे उद्या किती महत्वाची कामं असली तरी ती परवावरती ढकला. उद्याची कामं आज करा आणि उद्याची कामं परवा करा. परंतु उद्याचा दिवस कोणतीही परवा न करता या स्पर्धेच्या माध्यमातून नक्की आनंद घेण्यासाठी देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील घाडीवाडीमध्ये नक्की या. हा सामना पाहण्यासाठी